ओमिक्रॉनच्या धोक्याविषयी सातत्यानं आता जगभरातल्या अनेक देशांमध्ये ज्या पद्धतीनं सांगितलं जात होतं की कोरोनाचा धोका अजूनही कायम आहे, तो अजूनही गेलेला नाही. या अनुषंगानं आता खबरदारीच्या उपाययोजना घेतल्या जात आहेत, त्याची अंमलबजावणी होतीये. याच ओमिक्रॉनविषयी अधिक माहिती घेण्यासाठी आपण बातचीत करणार आहोत. आपल्या सोबत थेट लंडनहून डॉक्टर संग्राम पाटील आहेत. डॉक्टर, आपलं खूप खूप स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये. ओमिक्रॉनचा धोका आता वाढताना दिसतोय. हा नवा व्हेरियंट जो आहे तो आतापर्यंतच्या सगळ्या व्हेरियंटहून जास्त घातक आहे, जास्त भीतीदायक आहे असं सांगितलं गेलेलं आहे. या ओमिक्रॉन विषयी डॉक्टर थोडक्यात सुरुवातीला काय सांगाल? सर्वप्रथम हे जे आपल्याकडे आता जे वापरलं जात आहेत शब्द की हा खूप धोकेदायक आहे किंवा हा खूप पसरणार आहे, तर ही एक थेरॉटिकल रिस्क आहे. अजून याच्याबद्दल आपल्याला माहित नाही की हा खरंच धोकेदायक आहे का. हा नवीन व्हेरियंट आहे कोरोनाचा आणि त्याच्यामध्ये जास्त बदल झालेले असल्यामुळे हा जास्त ट्रान्समिट होतो आहे हे प्रूव्ह झालेलं आहे. साऊथ आफ्रिकेमध्ये त्याचं भरपूर मोठ्या प्रमाणावर संक्रमण सुरू आहे, परंतु तो खरंच घातक आहे का हे अजून आपल्याला माहित नाही. आणि साऊथ आफ्रिका आणि भारताच्या दरम्यान भरपूर एअर ट्रॅफिक असल्यामुळे हा आपल्याला जर आला, आपल्याकडे ऑलरेडी आलेला असू शकतो, तर आपल्याला सावधगिरी मात्र घ्यावी लागेल हे निश्चित आहे. डॉक्टर, ओमिक्रॉनच्या विषयीचा पुरेसा डेटा आपल्याकडे नाही, म्हणजे तिथल्या दक्षिण आफ्रिकेच्या आजूबाजूच्या देशांमध्ये सुद्धा हा व्हेरियंट आढळल्याचं बोललं जात आहे. बोट्सवानामध्ये खास करून जास्त संक्रमित झालेला हा व्हेरियंट आहे. या अनुषंगानं तिथले जे लोकल सायंटिस्ट आहेत, जे स्थानिक वैद्यकीय तज्ज्ञ आहेत, ते तिथला डेटा गोळा करण्याच्या अनुषंगानं किंवा त्याच्यावर अभ्यास करण्याच्या अनुषंगानं प्रयत्न करतायत. पण हे कितपत आव्हानात्मक वाटतं? सुरुवातीला आपण बघितलं ज्या वेळेला डेल्टा व्हेरियंटचा धोका समोर आलेला होता, त्याही वेळेला त्याचा पुरेसा डेटा नव्हता. अभ्यास करण्याच्या, संशोधन करण्याच्या हेतूनं या सगळ्याबद्दल नेमकं आता काय करता येऊ शकतं? आता खरं म्हणजे जेव्हा एखादा व्हायरस डिटेक्ट होतो, त्याचा म्युटंट डिटेक्ट होतो, याचा अर्थ असा आहे की तो काही आठवड्या आधीपासूनच त्या समाजामध्ये ऑलरेडी त्याचं संक्रमण सुरू झालेलं आहे. म्हणजे 9 नोव्हेंबरच्या सॅम्पलमध्ये एका HIV पेशंटच्या सॅम्पलमध्ये हा व्हायरसचा म्युटेशन आढळून आला असं म्हणतात बोत्सवानामध्ये. आणि मग त्यांनी अलार्म रेस केला. साऊथ आफ्रिकेमध्ये पण मग शोध घेतला गेला आणि आता आपल्याला माहिती आहे की साऊथ आफ्रिकेत याचे बरेच सॅम्पल्स पॉझिटिव्ह आलेले आहेत. आता युरोपात देखील तो पोचलाय, हाँगकाँगला पोचलाय. याचा अर्थ की त्या ज्या परिसरात तो सापडला तिथे तो ऑलरेडी काही दिवस किंवा काही आठवड्यांपासून तो फिरतो आहे, संक्रमित करतो आहे लोकांना. त्यामुळे आता हे अवघड होईल की तो किती प्रमाणात पसरलेला आहे हे सांगणं. मात्र हे निश्चित आहे की साऊथ आफ्रिकेच्या आजूबाजूच्या देशांमध्ये तरी डेल्टाला त्याने आता बऱ्यापैकी रिप्लेस केलेला आहे आणि करेल तो यापुढे. आणि हा जर जास्त स्टेबल राहिला व्हेरियंट, तर मग हा जसा अल्फा व्हेरियंटने वुहान व्हायरसला रिप्लेस केलं, अल्फाला डेल्टाने रिप्लेस केलं, जो भारतात सर्वप्रथम आढळला होता, तसं डेल्टाला हा आता ओमायक्रॉन व्हायरस रिप्लेस करू शकतो. हे एक शक्यता आहे त्याच्यामध्ये. पण हे नेमकं आता किती लोक ऑलरेडी संक्रमित झाले आहेत हे सांगता येणार नाही. म्हणजे हे आता आपल्याला इथून पुढे हे असं रफली त्याचा अंदाज घेऊन त्या देशांमध्ये त्याची माहिती काढणे, लोकांना ट्रेस करणे, टेस्ट करणे आणि त्याला आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करणे. पण डॉक्टर, आपण धोक्याबद्दल ज्या वेळेला बोलतो त्यावेळेला त्या धोक्याचा अभ्यास करणं, त्याबद्दलचं संशोधन करणं देखील तितकंच गरजेचं असतं. आणि तिथले जे सायंटिस्ट आहेत ते म्हणतायत की पुरेसा डेटा जर आपल्याकडे अवेलेबलच नसेल तर आपण त्याविषयीचा अभ्यास कसा करणार? त्या अनुषंगानं ते प्रयत्न करतील निश्चितपणे. पण युरोपियन कंट्रीजमध्ये, खास करून ईस्टर्न युरोपियन कंट्रीजमध्ये, जर्मनी असेल किंवा ऑस्ट्रेलिया असेल, या देशांमध्ये सध्या जास्त धोका आहे, संक्रमण वेगानं होत आहे. त्या अनुषंगानं आता या व्हेरियंटच्या येण्यानं परिस्थिती आणखीन गंभीर बनते की काय असं वाटतं? हो, म्हणजे आता खरं म्हणजे डेल्टाशीच झुंज चाललेली आहे युरोपामध्ये. तर युके मध्ये पण आज जवळजवळ आता 40 ते 50 हजार केसेस एव्हरी डे पॉझिटिव्ह येत आहेत. आणि युरोपमध्ये डेल्टाचीच अजून दुसरी तिसरी जी काय लाट आहे ती चाललेली आहे, तिसरी चौथी. आणि त्यात आता पुन्हा हा व्हायरस येईल. पण हा व्हायरस जरी आला तरी हा व्हायरस डेल्टाला रिप्लेस करेपर्यंत काही महिने जातील. नवीन वर्षात कदाचित तो एस्टॅब्लिश होईल जर पसरला तर. आणि तो स्टेबल राहिला तर मग तो पुढे वाढेल. आता म्हणून त्यांनी युरोपियन देशांनी आणि इंग्लंडने सर्वप्रथम ती काळजी घेतली की ते बॉर्डर्स क्लोज करतायत आणि येणाऱ्यांना क्वारंटाईन करणे, त्यांचं टेस्टिंग ट्रेसिंग करणे हे सगळं त्यांनी सुरू केलेलं आहे. पण तो आता म्हणजे हे खरं आत्ताच असं म्हणणं की हा ओमायक्रॉन व्हायरस हा
खूप मोठ्या प्रमाणावर पसरेल आणि खूप मोठ्या प्रमाणावर हानी करेल हा किंवा तो डेल्टाला रिप्लेस करेल, याला अजून तसा पुरावा नाही. खूप घाईचं होईल, कारण वी जस्ट नो अबाउट इट फॉर लास्ट फ्यू डेज. म्हणजे 3 दिवसापूर्वी तो 24 तारखेला WHO ला सांगण्यात आलं. हा 9 तारखेच्या सॅम्पल मध्ये तो सापडलेला आहे. तर दिस इज टू अर्ली टू से. बर अजून तो धोकेदायक आहे का हे म्हणणं देखील घाईचं आहे. आणि तो पुन्हा जे काही लोकांना जी शंका आहे की याच्यात वॅक्सिन चालणार नाही, पूर्वी कोविड झालेल्यांना देखील तो संक्रमित करेल, हा हे देखील म्हणणं घाईचं आहे. त्याला कुठलाही आधार नाही. त्याची शक्यता थोडी कमीच आहे. जसं डेल्टा व्हायरस मध्ये वॅक्सिन एफिशियन्सी थोडी कमी झाली, हा तर ओमायक्रॉन मध्ये देखील कमी होऊ शकते, पण वॅक्सिन पूर्ण कामच करणार नाही किंवा याच्याने खूप धोका लोकांना होईल अशी शक्यता थोडी कमी वाटते आता तरी. बर डॉक्टर, काही देशांमध्ये अजूनही लस घेतली जात नाहीये. काही देशांमध्ये त्याबद्दलची उदासीनता दिसतीये. लोक स्वतःहून पुढे येत नाहीयेत आणि लस घेत नाहीयेत. डेल्टा व्हेरियंटची ऑलरेडी झुंज सुरू आहे, आपण सगळे पाहतो आहोत. अनेक देशांमध्ये अजूनही तिसरी चौथी लाट आहे, काही देशांमध्ये तर कदाचित 5व्या लाटेबद्दल देखील चर्चा सुरू आहे. मग अशी परिस्थिती असताना आणि एक नवा व्हेरियंट समोर आलेला असताना परिस्थिती आणखी आव्हानात्मक आहे असं वाटतं? हो, नक्कीच. जेव्हा वॅक्सिनेशन एखाद्या समाजामध्ये नसेल झालेलं, तर त्यात ते ऑलरेडी जो डेल्टा आहे तोच एवढा त्रासदायक आहे आणि त्यात पुन्हा अजून जर एखादा व्हेरियंट येईल की ज्याची डेल्टापेक्षा अजून कमी एफिशियन्सी असेल त्या वॅक्सिनच्या प्रती, हा तर मग तो एक प्रॉब्लेम होऊ शकतो. तो येणाऱ्या वेळात कळेलच आपल्याला. आणि वॅक्सिनेशन हे खूप महत्वाचं आहे की ज्या आपल्याला जे दिसतंय आता की ज्या देशांमध्ये 2 डोस मोठ्या प्रमाणावर झालेले आहेत, त्या देशामध्ये हा मेनली आता अनवॅक्सिनेटेड लोकांमध्ये गंभीर आजार होतोय बरोबर. आणि वॅक्सिनेटेड जे ॲट रिस्क आहेत किंवा एजेड आहेत या लोकांमध्ये होतोय. आणि तिसरा डोस दिल्यानंतर अजून जास्त चांगला बचाव लोकांचा होतो आहे. त्यामुळे वॅक्सिनेशन हे महत्वाचंच आहे. आणि आफ्रिकेचा विचार केला तर तिकडे खूप कमी वॅक्सिनेशन झालंय. ओव्हरऑल 10% आसपास वॅक्सिनेशन आफ्रिकेचं झालंय. साऊथ आफ्रिकेत फक्त काहीतरी 24% लोकांना लस मिळाली आहे. हा त्यामुळे या समाजामध्ये असा कुठला नवीन व्हेरियंट आला तर त्याचा धोका वाढेल. भारतात देखील मोठ्या प्रमाणावर लोक अजून अनवॅक्सिनेटेड आहेत, मुलं वॅक्सिनेटेड नाहीत. हा आणि 2 डोस दिलेल्या लोकांची संख्या 60% आहे. तर आपल्या समाजातही जर हा पसरला तर याचा धोका वाढू शकतो. डॉक्टर, पण आपण ज्या शक्यतांबद्दल बोलतो आहोत, तुम्ही म्हणालात की आत्ताच याबद्दलचं काहीतरी बोलणं धाडसाचं किंवा घाईचं होईल. त्याचा पुरेसा अभ्यास झाल्यानंतर कदाचित त्यातल्या काही ज्या बारीक बारीक बाबी आहेत त्या समोर येऊ शकतील. पण या सगळ्या अभ्यासादरम्यान जर असं आढळलं की कदाचित याचा धोका जास्त आहे, अनुषंगानं काय नेमकं करायची गरज आहे असं वाटतं का? ज्या पद्धतीनं आपण डेल्टाला सामोरं गेलो, काही ठिकाणी काही देश त्यासाठी तयार नव्हते, आरोग्य प्रणाली त्यावेळेला तयार नव्हती, आपण पाहिलं सगळ्यांनी. त्या अनुषंगानं प्रिपेअर्डनेस किती महत्वाचा वाटतो? नक्कीच हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. आणि मला असं वाटतं की आता मी काही शासनाचे आदेश वाचतो आहे. मी आरोग्य मंत्र्यांना देखील ऐकलं बोलताना. आपला हा जो ओमायक्रॉनच्या प्रती जी आता सजगता आली आणि यंत्रणा अगदी जागे झाली हं, आणि एअरपोर्टवर लोकांची तपासणी केली जाईल आणि मास्क वगैरे सगळे नियम आणलेत, तर असं जर झालं की ओमायक्रॉन हा अगदीच फुसका बाहेर निघाला, हा तर मला खूप आनंद होईल की त्या ओमायक्रॉनच्या निमित्ताने कमीत कमी आपली यंत्रणा सज्ज होईल, लोक कामाला लागतील, जागे होतील. आणि तसाही आपल्याकडे डेल्टामुळे तिसरी लाट येणारच आहे, तर त्या निमित्ताने आपलं समाजाचं प्रोटेक्शन होईल. पण जर दुर्दैवाने जर ओमायक्रॉन अजून पसरणारा आणि धोकेदायक निघाला आणि आपल्याकडे वाढलाच, हा तर आपल्याला ही सगळी तयारी लागेलच. आणि मला असं वाटतं की आता 2 लाटांमधून आपण गेलेलो आहोत. पूर्वीसारखी परिस्थिती राहिलेली नाही. आपल्याकडे आता वॅक्सिन आहे, त्यामुळे वॅक्सिनेशन ताबडतोब एक युद्ध पातळीवर उरलेल्या लोकांचं केलं पाहिजे. आणि तिसऱ्या डोसची सुद्धा शासनाने लवकर तयारी केली पाहिजे. कारण आता या ज्या देशांमध्ये तिसरा डोस घेतला गेलाय तिथे स्पष्ट दिसतंय की लोकांचं प्रोटेक्शन, हेल्थ केअर स्टाफ आणि ॲट लोकांचं प्रोटेक्शन वाढलेलं आहे तिसऱ्या डोस नंतर. हा हा इकडे तर आता 4था डोस पुढचा कधी द्यायची गरज पडेल का, हा अशा पद्धतीची चर्चा इकडे सुरू झालेली आहे. बर त्यामुळे वॅक्सिनेशन औषधं आता काही जे मोजकेच हाताच्या बोटावर मोजण्या एवढी औषधं एव्हिडन्सने प्रूव्ह झालेली आहेत की हे काम करतात. हा त्यातनं रेमडेसिवीर हद्दपार झालाय, क्लोरोक्विन हद्दपार झालाय. हे सगळं आता शासनाने याच्यासाठी एक नियमावली तयार करायचं, गायडन्स तयार करायचं हा आणि स्ट्रिक्टली हे प्रायव्हेट आणि सरकारी दोन्ही सेटअप मध्ये फॉलो करून घ्यायचं लोकांकडनं, हा जर तशी वेळ आली तिसऱ्या लाटेची तर. आणि बाकी जे
कोविड अप्रोप्रिएट बिहेवियरच्या ज्या गोष्टी आहेत, जशा जपानमध्ये फॉलो केल्या जात आहेत. 3C म्हणून तिकडे फॉर्म्युला आहे. नो क्लोज कॉन्टॅक्ट, नो क्राऊड अँड नो क्लोज रूम कन्व्हर्सेशन. अशा प्रकारच्या ज्या सूचना आहेत त्या आपल्याला तंतोतंत पाळल्या तर याचा आपल्याला चांगला परिणाम येईल. बिलकुल. डॉक्टर, लसींच्या अनुषंगाने एक प्रश्न विचारतो. जगातल्या बऱ्याच देशांनी लसी आणलेल्या आहेत, त्यातल्या नागरिकांना दिल्या देखील आहेत, ज्यांनी घेतल्या आहेत त्यांना ते परिणाम देखील निश्चितपणे जाणवत आहेत, त्यांची त्या दृष्टीनं सुरक्षितता देखील होती आहे. पण या नव्या व्हेरियंटच्या येण्यानं लसीच्या उत्पादनाच्या बाबतीत काही वेगळ्या गोष्टी अभ्यासून त्या दृष्टीनं आता नियोजन करणं गरजेचं आहे, हे तर आपल्याला दिसतंच आहे. त्या अनुषंगानं नेमकं काय वाटतं त्याबद्दल थोडक्यात सांगा. आता नवीन कुठलाही व्हेरियंट आला की सायंटिस्ट आणि फार्मास्युटिकल जे इंडस्ट्रीचे लोक असतात ते लगेच स्टडी करायला सुरुवात करतात. आणि आता ओमायक्रॉनचे देखील स्टडी सुरू झालेले आहेत. म्हणजे मी जे काय ऐकतो आहे रिसर्च सर्कलमध्ये की ओमायक्रॉनच्या व्हायरसला ज्या लोकांचं व्हॅक्सिनेशन झालेलं आहे त्यातल्या ज्या अँटीबॉडीज आहेत त्या किती परिणामकारक आहेत त्याचे स्टडीज ऑलरेडी आता सुरू झालेत. आणि येणाऱ्या काळामध्ये त्याचे आपल्याला समाजामध्ये त्या देशांमध्ये रिझल्ट देखील दिसतील की व्हॅक्सिनेट झालेले आणि न झालेले याच्यामध्ये काय फरक आहे दोन्हीमध्ये. त्यावरून आपल्याला व्हॅक्सिनची एफिकसी कळेल आणि तशी गरज वाटली की व्हॅक्सिन इफेक्टिव्ह नाहीये तर फार्मास्युटिकल आणि रिसर्च मधले जे युनिव्हर्सिटीज आहेत हे त्याच्यासाठी रिसर्च स्पेसिफिक व्हॅक्सिन तयार करावं लागेल का यासाठी काम त्यांनी सुरू केलंय आणि करतील पुढे अजून त्याचं. आणि त्यानुसार मग ठरेल की याचं काही प्रोडक्शन वेगळं करावं लागेल की एक्झिस्टिंग व्हॅक्सिनच त्याच्यासाठी युजफुल आहेत. आता डेल्टाचं बघा, 2 व्हॅक्सिनचे डोस घेतल्यानंतर अल्फाच्या आणि पूर्वीच्या व्हेरियंटच्या मानाने त्याची एफिकसी कमी झालेली आहे. बरोबर. आणि 6 महिन्यानंतर अजून कमी होते. पण जर आपण 2 डोस घेतले तरी जे प्रोटेक्शन मिळतं आहे ते पुरेसं आहे आपला जीव वाचवायला किंवा सिरियस आजार कमी करायला. आणि 6-8 महिन्यानंतर 3रा डोस घेतला तर अजून त्याची एफिकसी वाढते. तर असं कदाचित ओमायक्रॉन जर सेटल झाला आणि वाढला तर त्याच्या बाबतीतही होऊ शकतं. आता सध्या असा कुठलाही आधार नाही म्हणायला की व्हॅक्सिन याच्यावर काम करणार नाहीत. शक्यतोवर याच्यावर देखील व्हॅक्सिन काम करतील, थोडाफार कमी जास्त फरकाने काम करतील. डॉक्टर, डेल्टामध्ये 2 म्युटेशन्स आढळली होती असा अभ्यास आहे, पण आतापर्यंत ज्या काही बाबी समोर येताना दिसत आहेत त्याचाही अभ्यास होणं खरं तर अजून बाकी आहे. पण तरी आतापर्यंत ज्या गोष्टी समोर आल्या त्यानुसार असं दिसलंय की या नव्या ओमायक्रॉनमध्ये कदाचित 48 ते 50 म्युटेशन्स झालेले आहेत. म्हणजे खूप वेगानं याच्या म्युटेशन्सची एकंदरीतच गती दिसतीये. हे कितपत धोकादायक आहे असं वाटतं आणि ते रोखण्यासाठी नेमकं काय केलं गेलं पाहिजे असं वाटतं? उपाययोजना नेमकी काय? आता हे जे व्हेरियंट्स जे आहेत यांच्यातले सगळेच म्युटेशन हे महत्वाचे असतात असं नाहीये. हे 50 म्युटेशन आपण जे म्हणतो आहोत त्यातले 10च म्युटेशन असे आहेत की जे ऍक्च्युअली त्याला व्हेरियंट ऑफ कन्सर्न म्हणून जे WHO ने जे डिक्लेअर केलेलं आहे ते त्याच्यातले 10 चेंजेस आहेत. आणि त्यामुळे त्याची जे 3 फॅक्टर आहेत की ज्याच्यामुळे त्याचं ट्रान्समिशन वाढलेलं आहे, जे साऊथ आफ्रिकेत आपल्याला दिसत आहे की ते काही दिवसात ट्रान्समिशन वाढलं. डेल्टाचं ट्रान्समिशन वाढायला महिने लागले होते, तर याचे काही दिवसातच वाढलं. तर ट्रान्समिशन वाढलंय. दुसऱ्या ज्या 2 गोष्टी आहेत की याच्यामुळे गंभीर आजार होतो का, व्हिरुलन्स जास्त आहे का, त्याचा अजून कुठलाही पुरावा नाही. आणि तिसरं की याच्याने एस्केप आहे का, म्हणजे ट्रीटमेंटला एस्केप किंवा व्हॅक्सिनला एस्केप आहे का, किंवा डायग्नोस्टिक ज्या टेस्ट आहेत निदान करणाऱ्या याला ते एस्केप करतं का, म्हणजे याला जुमानत नाही का, तर त्याचा देखील अजून पुरावा नाही. टेस्टमध्ये थोडासा अडचण आहे त्याची, पण तरी एक्झिस्टिंग मेजॉरिटी PCR टेस्ट ज्या आहेत त्या याला डायग्नोज करतात. त्यामुळे असं वाटतं की मोस्ट लाईकली व्हॅक्सिनला देखील त्याचा रिस्पॉन्स असेल आणि पूर्वी कोविड होऊन गेलेल्यांना देखील सेफ्टी या ओमायक्रॉन मध्ये राहील असं एकंदरीत वाटतं. म्हणून प्रिकॉशन म्हणून आपल्याला व्हॅक्सिनेट करणे जास्तीत जास्त लोकांना आणि मास स्प्रेड कुठे होणार नाही गर्दीतून याची प्रिकॉशन घेणे. म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये आपण ज्या चुका केल्या आहेत त्या आता या संभाव्य लाटेसाठी पुन्हा करू नयेत, हे आपल्याला करावं लागेल. बिलकुल. डॉक्टर, एक प्रश्न भारताच्या अनुषंगानं विचारतो. भारतीयांनी कोविशिल्ड, कोवॅक्सिन या लसी घेतलेल्या आहेत प्रामुख्यानं. या नव्या व्हेरियंटचा धोका ज्या पद्धतीनं आता सांगितला जातोय आणि कदाचित तो तितका नसेलही येत्या काळात, पण आता सद्यस्थितीमध्ये जितका धोका दिसतोय त्या अनुषंगानं या 2 लसींचा उपयोग किंवा त्याची परिणामकारकता कशा पद्धतीनं असेल असं वाटतं? त्या दृष्टीनं अभ्यास नेमका काय सांगतो, त्याबद्दल काय आपलं मत आहे? आता कोविशिल्ड जी आहे म्हणजे ॲस्ट्राझेनेकाची लस आहे ही,
ही आता खरं म्हणजे पश्चिमी जगात हिचा उपयोग सध्या कमी झालेला आहे. आता मेनली फायझर, मॉडर्ना हे जे आहेत किंवा जॉन्सन अँड जॉन्सन या लशींचा वापर वाढलाय. हां पण याचा अर्थ कोविशिल्ड काम करत नाही असा अजिबात नाही. हां कोविशिल्ड अजूनही परिणामकारक आहे आणि डेल्टाच्या विरोधात देखील परिणामकारक आहे. आणि कोवॅक्सिनचा आपल्याला आताच कोवॅक्सिनचा एक रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे की त्यांची 50% डेल्टाच्या अगेन्स्ट एफिकसी आहे. तो जुना रिझल्ट आहे. आता लोकांना 6 महिने लस घेऊन झालेले आहेत, त्यामुळे 6 महिन्यानंतर त्याची एफिकसी किती राहते हे देखील बघणं गरजेचं आहे. त्यामुळे हे सगळं पुन्हा तपासलं गेलं पाहिजे की सध्याच्या स्थितीमध्ये या लशी किती परिणामकारक आहेत हा. आणि लोकांची इम्युनिटी कमी झालेला आहे का, आणि झाली असेल तर तिसरा डोस देऊन इम्युनिटी वाढते का याचे देखील लवकरात लवकर पायलट स्टडीज केले गेले पाहिजेत. म्हणजे येणाऱ्या काही महिन्यामध्ये लोकांना बूस्टर द्यायची वेळ आली तर हा. लोक बूस्टर साठी देखील तयार राहतील हे वॅक्सिन. बिलकुल. डॉक्टर, शेवटचा प्रश्न जाता जाता एक, खरं तर ज्या वेळेला व्हेरियंट हा ओमायक्रॉन समोर आला त्यावेळेला थोडी भीती आली सर्वसामान्यांमध्ये, साहजिक आहे, कारण आता कुठं जनजीवन भारतातलं खास करून सुरळीत होत होतं. या नव्या व्हेरियंटच्या येण्यामुळे कदाचित थोडीशी भीती असणार आहे. काय एक आवाहन कराल जाता जाता थोडक्यात? सर्वप्रथम मी सगळ्या प्रेक्षकांना एक सांगतो की प्लीज घाबरू नका. ओमायक्रॉन म्हणजे काय असं काही वेगळं अनपेक्षित झालेलं नाही. हे होत राहणार आहे. आता ओमायक्रॉन नंतर अजून पुढचे म्हणजे जी ग्रीक मधली जी बाराखडी आहे अल्फा पासून ते ओमेगा पर्यंत, त्यातला हा 15वा अक्षर आहे हा. बाराखडीतलं ओमायक्रॉन. आपण ओमेगा पर्यंत जाणार आहोत. जवळजवळ कित्येक हजार म्युटेंट व्हेरिएशन कोरोनाचे ऑलरेडी झालेले आहेत आणि बरं. त्यातले फक्त आपण जे कामाचे आहेत तेवढ्यावरच लक्ष देतो आहोत. हा. हे रोज कित्येकदा म्युटेशन्स होतात. त्यामुळे याने घाबरून जाऊ नका. यातला जर काही धोका होणारच असेल तर तो आपल्याला येणाऱ्या काही आठवड्यात कळेल की येस, ओमायक्रॉन हा धोक्याचा आहे. हा. आणि त्याच्यासाठी लोकांना वेगळं काही करायची गरज नाहीये. हँड हायजीन, मास्क, सोशल डिस्टन्स, गर्दीत न जाणे, कामाच्या ठिकाणी आणि प्रवासात काळजी घेणे, एवढ्याच गोष्टी बेसिक करायच्या आहेत सगळ्यांना. बरं. आणि आपण आता पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतून गेलेलो आहोत, त्यामुळे यंत्रणेला अनुभव आहे. हा. काही औषधं देखील आपल्याकडे उपलब्ध आहेत, वॅक्सिन उपलब्ध आहेत. त्यामुळे वॅक्सिन घ्या आणि अफवांवर विश्वास ठेवू नका. ऑथेंटिक जी माहिती गव्हर्नमेंट कडून येईल किंवा एक्सपर्ट्स कडून येईल तिच्यावरच विश्वास ठेवा आणि स्वतःची काळजी घ्या, ह्या सगळ्या सोप्या सोप्या गोष्टी करून. एवढंच मी आवाहन करेल सगळ्यांना. बिलकुल. डॉक्टर, खूप खूप धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमतची या महत्त्वाच्या मुद्द्यावर बोललात आणि इतक्या विश्लेषणात्मक पद्धतीनं या सगळ्या बाबी आपण उलगडून सांगितल्यात त्याबद्दल. या नव्या व्हेरियंटबद्दल भीती बाळगली जाते सध्या, पण जसं डॉक्टर संग्राम पाटील म्हणाले की इतकं घाबरण्याचं कारण नाही. तज्ज्ञ मंडळी जे आहेत अभ्यास करतायत, त्या अभ्यासाच्या माध्यमातून, संशोधनाच्या माध्यमातून नक्कीच त्यावर काही ना काहीतरी उपाययोजना येईल. लसीकरणाच्या बाबतीत त्यांनी एक महत्त्वाची बाब सांगितली, ती म्हणजे प्रत्येकानं लस घेतलीच पाहिजे. लस घेतली तरच सुरक्षित राहण्याची हमी कदाचित मिळू शकेल. त्यामुळं ज्यांनी आत्तापर्यंत लस घेतली नसेल त्यांनी घराबाहेर पडा आणि लस घ्या, सुरक्षित राहा. या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसह प्राईम टाईममध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.